आज राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीआधी शिवसेना मंत्र्यांची प्री कॅबिनेट बैठक होतीये। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रालयातल्या कार्यालयामध्ये ही बैठक 11 वाजता सुरू होणार आहे। शिवसेना मंत्र्यांच्या प्री कॅबिनेट बैठकीनंतर मग सगळे मंत्री राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित राहतील। दर मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक असते, परंतु त्याआधी शिवसेनेच्या मंत्र्यांची प्री कॅबिनेट बैठक होणार असं कळतंय। आपले प्रतिनिधी सूरज सावंत आपल्याला या संदर्भात माहिती देतील। सूरज, आज खरं तर मंत्रिमंडळाची बैठक आहेच, पण त्याआधी प्री कॅबिनेट बैठक घेण्याचं कारण काय? पूर्वी नक्कीच आपण पाहतो की कॅबिनेटमध्ये जे विषय जातात तर त्याचा एक आढावा हा त्या पक्षातले मुख्य नेते हे देखील घेताना पाहायला मिळतात। अनेकदा आपण पाहिलं तर राष्ट्रवादीमध्ये अजित पवार हे कॅबिनेट बैठकीच्या आधी सर्व मंत्र्यांना बोलवून काय काय विषय आहेत, कुठले महत्वाचे आहेत या संदर्भात चर्चा करतात आणि त्याला प्राधान्य देखील त्याच पद्धतीने दिलं जातं। लोकांच्या उपयोगाला जास्तीत जास्त येणाऱ्या ज्या योजना आहेत त्यांना प्राधान्य दिलं जातं। त्याच पद्धतीने आता शिवसेनेत देखील प्री कॅबिनेट ही सुरुवात करण्यात आलेली आहे। स्वतः मुख्य नेता एकनाथ शिंदे यांच्या कॅबिनमध्ये ही बैठक होणार आहे आणि शिवसेनेच्या सर्व आमदारांना मंत्र्यांना त्या ठिकाणी बोलवून त्यांच्याकडचे विषय समजून घेऊन त्यानुसार ते कॅबिनेटच्या बैठकीत ठेवणं किती महत्वाचं आहे या संदर्भातल्या चर्चा होणार आहे। त्याचबरोबर इतर काही सजेशन्स येत आहेत का, त्या संदर्भातल्या काही सूचना आहेत का, याचा देखील त्या बैठकीमध्ये विचार होईल। त्यामुळे प्री कॅबिनेट ही बैठक खूप महत्वाची आहे। 11 वाजता ती बैठक होणार आहे। ती उपमुख्यमंत्री धन्यवाद सूरज। एकूणातच एक हा वेगळा उपक्रम आता शिवसेनेकडनं दर बैठकीच्या वेळेला होईल असं दिसतंय। धन्यवाद आपल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।